संगमनेरकरांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे, कारण सुरू झालाय सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअरचा भव्य मान्सून सेल। आकर्षक वन पीस, चुडीदार, वेस्टर्न ड्रेस आणि फुल सूट फक्त 300 रुपयांपासून। 5 ड्रेस खरेदी करा आणि 1 ड्रेस अगदी मोफत मिळवा। त्यासोबतच स्टायलिश जीन्स आणि ब्रँडेड टी शर्ट्स फक्त 100 रुपयांपासून। उत्तम गुणवत्ता, ट्रेंडी कलेक्शन आणि सर्वात परवडणारे दर फक्त सारिकामध्ये। मग आजच भेट द्या सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर, बाजारपेठ, संगमनेर। सारिका म्हणजे प्रत्येक सीझन मध्ये स्टाईल आणि प्रत्येक खरेदीत बचत। मोबाईल 9767 335 335। की बात करेगा वही देश में राज करेगा। जय जय सिया। संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक भव्य दिव्य स्वरूपात उभारावं यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी नागरिक, महायुती पदाधिकारी आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतलाय। सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये स्मारकासाठी 4x6 मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। मात्र एवढ्या मर्यादित जागेमध्ये स्मारक उभारण्याऐवजी किमान 2200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या वाढीव जागेचा निर्णय होत नाही तोपर्यंत अश्वारूढ पुतळा उभारण्याची नगरपालिका प्रशासनानं घाई करू नये अशी मागणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे। या स्मारकासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केलाय। या पाठपुराव्यानंतर राज्य परिवहन महामंडळानं बसस्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 4x6 मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। मात्र एवढ्या कमी जागेत स्मारक उभारणं योग्य होणार नसून स्मारक भव्य स्वरूपात उभारण्यासाठी 2200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी 22 जानेवारी 2025 ला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली होती। या वाढीव जागेच्या मागणीसाठी आमदार अमोल खताळ यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। प्रशासकीय स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद महायुतीचे ज्ञानेश्वर करपे, शिरीष मुळे, प्रकाश राठी, रामभाऊ जाजू, भाजपा शहराध्यक्ष पायल ताजने, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी व्यक्त केलाय। शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची भव्य स्वरूपात उभारणी व्हावी अशी मागणी शिवप्रेमी नागरिक आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक वर्षापासून केली होती। यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार श्री अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे तसेच परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे स्मारकाच्या जागेसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता। या यशस्वी पाठपुराव्यानंतर राज्य परिवहन मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी संगमनेर बस स्थानकाच्या परिसरात 4 मीटर गुणिले 6 मीटर अशी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ही वस्तुस्थिती आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्य स्वरूपात व्हावे ही भूमिका घेऊन स्मारकासाठी 2200 चौरस फूट जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिनांक 22/11/2025 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे केली आहे। या जागेबाबत आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या सातत्य पाठपुरावा सुरू असून प्रशासकीय स्तरावर लवकरच याबाबतचा निर्णय होईल अशी अपेक्षा महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे। सर्व तरुण वर्ग आणि हिंदुत्ववादी संघटनेतले लोक जमलेले आहेत। काल जे निवेदन दिलं ते फक्त श्रेयवादासाठी केलेलं आहे। 40 वर्षात त्यांना कधी सुचलेलं नाही। अमोल खताळ आमदार झाल्यानंतर यांच्या एक स्कीमा बाहेर येत आहेत आणि या स्कीमा अशा आहेत की पुन्हा जनतेची दिशाभूल होत आहेत। कालच्या निवेदनात आणि आजच्या निवेदनामध्ये असे फरक आहे की त्यांनी 200 चौरस फूट जागासाठी त्यांनी उपलब्ध केलेली आहेत। त्या जागेवर घोडा सुद्धा मावू शकत नाही अशी परिस्थिती त्या जागेची आहे। आमची जी मागणी जी आहे ती 250-2200 स्क्वेअर फूट भव्य
पुतळा झाला पाहिजे, जेणेकरून संगमनेरकरांना अश्वरूप पुतळा हा सर्व दर्शन झालं पाहिजे. दर्शन न होता फक्त छोटा पुतळा करून श्रेय मिळवायचं जर असेल त्याचा धिक्कार प्रथमतः आम्ही करत आहोत. जर आमची मागणी जर पूर्ण नसेल केली आणि होणार नसेल तर संगमनेर पूर्ण बंद करण्यात येईल, ही आम्ही आज पूर्ण हिंदुत्ववादी संघटनेतर्फे घोषित करीत आहे. तेव्हा शासनाला आणि चीफ ऑफिसरांना आमची विनंती आहे की आमची मागणी पूर्णतः त्यांनी मान्य करावी. ही विनंतीपूर्वक आम्ही बोलत आहोत, इथून पुढे विनंती होणार नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक जे नगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे जो कमी जागेत करताय तो आम्हाला मान्य नाही. तर आमची सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे की आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी सांगितल्या यांच्या मार्गदर्शनाखाली जी जागा आम्ही 2200 स्क्वेअर फूट मान्य केली आहे ती आम्हाला भेटावी, ही आमची नगरपालिकेकडे मागणी आहे. गेल्या काही 2-4 दिवसांपासून एक संगमनेरकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालेले की जी आम्ही आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांनी शासन स्तरावरती 2200 स्क्वेअर फीटाची जी जागेची मागणी नगरपालिकेच्या म्हणजे आपल्या बस स्थानकामध्ये केलेली होती. परंतु आपलं आता काल परवा एक न्यूज मध्ये आम्ही आणि सोशल मीडियावरती जी व्हायरल होणारी बातमी आहे की अक्षरशः 6x4 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत आहे, ही अत्यंत मोठी शोकांकित आहे. तीच आम्हाला समस्त शिवप्रेमींना मान्य नाही. जोपर्यंत एक नगरपालिकेकडून आणि आमच्या शिवप्रेमीकडून जो तोडगा निघत नाही तोपर्यंत नगरपालिकेने पुढची कारवाई करण्याची घाई करू नये. समस्त शिवप्रेमींचा विचार करून पुढचा निर्णय व्हावा आणि आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांनी जी जशी मागणी केली 2200 स्क्वेअर फीट जागा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी व्हावी, तीच आमची त्या संदर्भात आम्ही आता निवेदन दिलं आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा एवढीच आमची मागणी आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ असे भव्य दिव्य स्मारक आपल्या संगमनेर मध्ये उभारण्यात यावे अशी मागणी आपले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व तसेच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच प्रतापरावजी सरनाईक यांना केलेली आहे. आणि त्याचनुसार त्या पाठपुरामुळे आपल्याला कुठेतरी यश मिळताना दिसत आहे. परंतु 2200 स्क्वेअर फूट एवढी जागा आपल्याला या भव्य दिव्य स्मारकासाठी उपलब्ध व्हावी अशी मागणी आपण करत आहोत. कारण एकदाच व्हावे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्य दिव्य व्हावे अशी सर्व संगमनेरकरांची मागणी आहे. आणि यासाठीच आम्ही देखील ही मागणी लावून या ठिकाणी आपण नगरपालिकेचे सीओ साहेब यांच्याकडे निवेदन देत आहोत आणि आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आमची मागणी पूर्ण व्हावी अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतो. यावेळी आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, भाऊ जाखडी, अंकुश केसेकर, नामदेव गुंजाळ, दिलीप रावळ, भारत गवळी, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमाणी, दीपेश ताटकर, रवी म्हस्के, अभिजित पुंड, शशांक नामन, योगेश सूर्यवंशी, पूनम दायमा, रेखा गलांडे, संगीता पुंड, सपना जाधव, आरती पगारे, सुशील शेवाळे, सार्थक शेवाळे, वरद बागुल, मनोज जुंद्रे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.